उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होया धावे सोया धरोनी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तू का म्हणे असो देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीम रत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द तन्नो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरणसरोज निजमनमुकुरु सुधारि वर्णो रघुवर विमल जशूर जोधाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार Oh
जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते दयांचे केल्या स्मरण होई सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल 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 प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिचय द्यायचा तो म्हणजे असा. ब्रह्मांड नायक जगतचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की जे भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं. वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्ष निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम आणि माऊली ज्ञानोपराय वर्णन करतात. म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हालविल्या प्राणो हाले जो जगाते चाळीता. ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही. अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्तीच भगवंताच्या सत्तेने आहे. भगवंत स्वतः सांगतात एकोहम बहुश्याम एकलेनी कंठीची म्हणून या येणे यांनी निर्माण केली 14 भुवने. ज्या दिवशी या पृथ्वी तलावरती प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे. माणसाला मरण ही अटळ आहे पहा. म्हणून त्याच भगवान परमात्माच्या सत्तेने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने माई भगवत भक्ती जगदंबेच्या प्रांगणामध्ये खूप सुंदर असं केलेलं सप्ताहाचं आयोजन आहे. आणि त्यामध्ये अगदी आज 11 दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प. मला माहिती तुम्ही जागे का झोपले पाहते मी. कितवा दिवस आहे आज? 5वा दिवस आहे. माई जगदंबेच्या चरणावरती 5व्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प समर्पित करण्याचं सद्भाग्य आज ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे. सर्वच ग्रामस्थ मंडळी गावकरी मंडळी सप्ताह कमिटी मंडळी एकदा सप्ताह कमिटीसाठी जोरात टाळी वाजवायची. खूप सुंदर असं आयोजन तुम्ही केलेलं आहे. पण अगदी ही तारीख घेण्यासाठी ज्यांचा माझा कॉलवरती संपर्क झाला आदरणीय हरिभक्त परायण गेल्या 3-4 वर्षापासून ज्यांचा आमचा परिचय आहे. वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करत असलेली आणि अगदी माझ्यावरती लहान बहिणीसारखं प्रेम करतात आदरणीय हरिभक्त परायण आमचे भाऊसाहेब काका चकोर दादांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि त्याचबरोबर आमचे सुभाष काका घुगे आता ज्यांचा संपर्क झाला त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे म्हणून त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. एकदा जोरात टाळी वाजवून स्वागत करायचं आहे. नाही तर तुमचा आपला काही परिचय नव्हता. आणि त्याचबरोबर आपल्या पवित्र अशा कार्यक्रमाचे सप्ताहाचे अध्यक्ष ईपर्यंत संपर्क चालू होता आदरणीय हरिभक्त परायण आमचे मारुती काका लक्ष्मण पाटील घुगे काकांचे धन्यवाद. आणि उपाध्यक्ष साहेबराव निवृत्ती घुगे त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. एकदा जोरात टाळी वाजवून स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर पंचकृषीतून आलेले सर्वच उपस्थित गुणीजन मंडळी भाविक भक्त सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि त्यामध्ये या ठिकाणी अजून कोणी कीर्तनकार प्रवचनकार खाली बसलेले पैकी असतील कथाकार असतील चुकून कुणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. इकडे सर्व टाळकरी मंडळी आहेत माझे छोटे छोटे बांधव. इकडे माझ्या भगिनी आहेत त्यांचे धन्यवाद. मृदंगाची साथ करण्यासाठी लाभलेले अतिशय सुंदर वादन आहे आदरणीय हरिभक्त परायण गिरीश महाराज दादांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण चेतन महाराज जोरात टाळी वाजवायची एकदा. तुम्हा दोघांचे धन्यवाद. सुंदर असं वाजवण आहे समयाशी सादर व्हावे. त्याचबरोबर ताई देखील कीर्तनासाठी उपस्थित आहे त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. गुणजन म्हणून लाभलेले गायनाचार्य आदरणीय हरिभक्त परायण भगवान महाराज घुगे महाराजांचे धन्यवाद. आदरणीय हरिभक्त परायण निवृत्ती महाराज घुगे तुमचे धन्यवाद. फक्त असं करा कारण मी अंतर्ज्ञानी नाही मला काही कळत नाही तुमचं कोणाचं काय नाव मला लक्षात राहील तुम्हीच आहेत म्हणून. इकडे आदरणीय हरिभक्त परायण तानाजी महाराज सांगळे तुमचे धन्यवाद व्यक्त करते. इकडे आदरणीय हरिभक्त परायण नवनाथ महाराज गडाख रॉंग नंबर हा ते नाही आले. तुम्ही गणेश महाराज तुमचे धन्यवाद. इकडे आदरणीय हरिभक्त परायण
दिलीप महाराज, मला जर वय म्हणून ऐकायला कमी येतं. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर उपस्थित सर्व गुणजन मंडळी, तुम्हा सर्वांचे धन्यवाद. चोपदार असतील, विनेकरी असतील, तुमचे धन्यवाद. आणि आज आपल्या निमोण या गावाचं नाव पूर्ण अवघ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्यामुळं माहिती आहे. निमोणला मी जवळजवळ 7-8 वर्षापासून ओळखते. निमोणला नव्हते ओळख, पण निमोण मधल्या अगदी खूप आदर्श व्यक्तिमत्व आहे. वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम आहे. आणि महाराष्ट्रातील असे कोणतेच नामवंत कीर्तनकार कथाकार नाहीत की त्यांच्या परिचित नाही आणि त्यांनी त्यांच्या कीर्तनात कथेमध्ये साऊंड लावलेलं नाहीये. आपल्याच गावाचे सुपुत्र आहेत, अगदी लेकीसारखं माझ्यावरती प्रेम करतात. तुम्ही नाही फोन केला तर आपण बी नाही केला. आज आदरणीय हरिभक्त पण आमचे सुनील काका भडगे, एकदा जोरात टाळी वाजवाय त्यांच्यासाठी. कारण कीर्तन करायला त्यांच्याकडे पाहिजे गरज नाही पडत. तुम्ही आवाज वाढवा की कमी करा की नाही दिला तरी चालतं, ते फक्त ते आहेत एवढा आनंद असतो. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. माझे वडीलही कीर्तनासाठी उपस्थित आहेत. तिकडे नादब्रह्म युट्यूब चॅनल जे माझ्यासोबत असतात. हे कीर्तन आपलं परत युट्यूबला येणार आहे. त्यामुळं कुणी पण हसताना जरा विचार करून हसा, एकमेकाला गप्पा हाणताना जरा विचार करून, कारण कधी कोणाचं कसं काय येईल परत म्हणायला नको असं मी हसायला पाहिजे होतं. एकमेकीच्या बद्दल बोटं मोडायचे नाही आणि चुगल्या, कारण युट्यूबला सगळे येणार आहे. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. आमचे विठ्ठलदादा पौळ आहेत, त्यांचे धन्यवाद. ज्यांच्याकडे आजचं कीर्तनाचं सौजन्य आणि आजचं अन्नदान देखील आहे. पहा, महाराष्ट्रातील किती नामवंत कीर्तनकार आणायचे म्हटले सुनील काका. भक्ती विना देवा दिसत नाही, पैशा विन कीर्तन. कळते ना माझं बोलणं तुम्हाला? त्याच्यावरच बोलणं नाही, तसं बोलले काहीच नाही मी. पण आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, कीर्तन सेवादान आदरणीय हरिभक्त परायण कैलासवासी भाऊ पाटील मनाजी आंधळे यांच्या स्मरणार्थ श्री नवनाथ भाऊ पाटील आंधळे, एकदा जोरात टाळी वाजवाई त्यांच्यासाठी. त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. खऱ्या अर्थानं पाहिलं तर सुभाष काकांचं आजचं कीर्तनाचं सौजन्य अन्नदान होतं. अगदी दुःखद घटना घडली आणि परिवारामध्ये एवढी घटना घडल्याच्या नंतर अगदी काहीतरी माणसाला अगदी आनंद वाटत नाही कोणत्या गोष्टीमध्ये सहभागी होण्याकरिता. पण खूप मोठा अगदी भाव आहे. त्यांची मुलगी माझ्याकडे आहे शिकण्याकरिता, आमची ईश्वरीताई. भविष्यात खूप मोठं नाव तुमच्याही निमोण गावाचं की कीर्तनकार म्हणून तुमच्या गावातील होईल. खूप हुशार, सात्विक आणि सज्जन मुलगी आहे. म्हणून त्या पूर्ण परिवाराचे धन्यवाद व्यक्त करते. अजून सर्व पंचक्रोशीतून आलेले भाविक भक्त आणि गोंदे फाट्यावरून आलेले आमचे विजय काका धनवे आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. त्यांचे सर्व सहकारी मंडळी, तुमचे धन्यवाद. जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. अजून सर्व हरिभक्त परायण मंडळी, आता कोणाचं नाव राहिलं तर शेवटी सुचवा मला. सर्व हरिभक्त परायण इकडे, सर्व चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेल्या बिना पदरावाल्या नका घेऊ नका. हा, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण ईश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अतिशय सुंदर असा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून सुंदर असा भाव, अगदी भक्ताची निर्भयाता प्रगट करणारा सुंदर असा अभंग. तुम्हाला प्रत्येक अभंगाचा सविस्तर मी अर्थ अगदी कीर्तन संपेपर्यंत आणि आपला वेळ होईपर्यंत पटेल असा सुंदर असा अर्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. माई भगवतीच्या प्रांगणामध्ये नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने खूप सुंदर असं सप्ताहाचं आयोजन आहे. या महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला तर संतांची मांदी आळी आहे आणि प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, तुका झाला सेकळस, भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकविती ध्वजा आणि निरूपण केले ओझा. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीला म्हणतात पवित्र तिकुळा पावन तू देश, पवित्र तिकुळा पावन तू देश.
प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. आणि या महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला तर 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. 3 सजावत देशको, सती संत और शूर, 3 लजावत देशको, कपटी कायर आणि क्रूर. सगळ्यात मोठी जबाबदारी मातेनं लेकराला संस्कार द्यायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण. सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्याकडे महिला मंडळ. आज जर पाहिलं सध्याच्या काळात स्त्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. 9 दिवसाचा भगवती मातेचा जागर आपण करतो, 9 दिवसाचा जगदंबेचा गोंधळ आपण घालतो. पण मला सगळ्यांना प्रश्न हा विचारायचा आहे, 9 दिवसाचा उपवास करता का तुम्ही? उपवास आहे ना माय 9 दिवस? हा उपवास आहे. पायातील चप्पल सोडता का 9 दिवस? बऱ्याच जणी चप्पल घालायची सोडता की नाही? हा बरं असो. 9 दिवसासाठी भांडणं सोडता का? कुठला आले म्हणा माय भांडणं? इथं आरतीसाठी भांडणं की मी काय कोपर केले? मला सांगायचंय तुम्हाला, आज 9 दिवसाच्या 9 रंगाच्या साड्या. पानाचा कसं मंडप आज हिरवा दिसतोय. कुठून मालकाला म्हणून कुठेही कामाला जा, पण आपल्याला पहिली हिरव्या रंगाची साडी पाहिजे. कुठल्या ग्रंथात आणि कुठून काय आणलंय आपल्याला काय अजून वाचण्यात नाही आलेलं. मला सांगायचंय तुम्हाला, एक 9 रंगाच्या साड्या. नवरात्र उत्सव साजरा होईल आणि जगदंबेची मातेची कृपा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होतील. पण कधी माहितीये, 9 रंगाच्या साड्या स्वतःला आणून घालण्यापेक्षा सुद्धा गावातील एखादी गोरगरिबाची बाई असेल, जिला रोज कष्ट केल्याशिवाय संध्याकाळी 200 रुपये हजेरी भेटते आणि मग कुठेतरी पोटभर जेवण तिला अन्न तिला भेटतंय. दिवसभर काम केलं तर संध्याकाळी ती पोटभर जेवण करू शकते. अशा बाईला एखादी 500 रुपयाची साडी दिली तरी जगदंबा तुमच्यावरती कृपा करेल. याच्यापेक्षा दुसरा नवरात्र उत्सव कोणता आहे? दुसरा नवरात्र उत्सव कोणता असेल? आपण 9 रंगाच्या साड्या. सध्याच्या कलियुगामध्ये भगवती मातेनं महिषासुरासारख्या वधाचा, राक्षसाचा वध करण्याकरिता रूप धारण केले, प्रगट केलंय. पण आज निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. राक्षसाचा वध करण्यासाठी रूप प्रकट केलंय. आज कलियुगामध्ये पावला पावलावरती महिषासूर भेटतायत. पहा ना तुम्ही, कलियुगाची शोकांती काय. आज 70-80 वर्षाचे म्हातारे लोक सुद्धा बिघडलेले दिसतात. 3 आणि 4 वर्षाच्या पोरी सुद्धा कळना. मला सांगायचंय, घरामध्ये जर सासूबाई जर दुःखी असेल आणि घरातल्या मुलींकडे, एखाद्या बाहेरच्या एखाद्या स्त्रीकडे तुम्ही जर चांगल्या नजरेनं पाहत नसाल तर खऱ्या अर्थानं माई भगवतीला सुद्धा आनंद नाही होणार आहे. किती नवरात्र उत्सव केले, किती उपवास केले, किती काय केलं, आपली जागा फक्त नरकात असणार आहे. बाहेर दिसलेली परस्त्री जर आपल्या नजरेमध्ये वाईटच होत असेल आणि तिच्याबद्दल काहीतरी वाईट संकल्पना डोक्यात येत असेल तर जगदंबा माता सुद्धा तुमचा वध करण्याकरिता महाकालीचं रूप धारण केल्याशिवाय राहणार नाहीये. मला सांगायचंय तुम्हाला, भगवती मातेला तेव्हा आनंद होईल. 9 दिवसाच्या 9 रंगाच्या साड्या घालण्यापेक्षा सुद्धा आज भगवती मातेच्या अंगातील वस्त्राकडे लक्ष देण्यापेक्षा आज भगवती मातेच्या हातातल्या शस्त्राकडे प्रत्येक स्त्रीने लक्ष देणं काळाची गरज आहे. 9 दिवस कुठं दांडिया ठेवता, कुठलं कोणता खेळ खेळता. मला सांगायचंय, तेवढ्याच 9 दिवसात जर शिबिर ठेवलं, प्रत्येक मुलीला लाठीकाठी शिकवायचे, प्रत्येकीला तलवारबाजी शिकवायची, स्वतःचं रक्षण कसं करावं ही प्रत्येक गोष्ट शिकवली तर खऱ्या अर्थानं भविष्य काळात आज तुमच्या मुलीला कधीच तिच्यावरती वाईट वेळ येणार नाहीये. प्रत्येक मुलगी स्वतःचं रक्षण करू शकते. पण या काळाच्या अगोदर शिकवणं गरजेचं आहे. स्त्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. आज कीर्तनासाठी आलाय तुम्ही, पण कीर्तनासाठी चालत येण्याची लागते ती शक्ती, कीर्तन श्रवणाची लागते ती शक्ती, माई भगवत भक्तीचा आपल्या डोळ्यानं रूप पाहण्याची लागते ती शक्ती, टाळी वाजवण्याची लागते ती. संतांनी वर्णन केलंय, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. भगवती मातेचे खूप मोठे उपकार आपल्या जीवनात आहेत. ती जर आपल्या घरात महिला मंडळ अन्नपूर्णा म्हणून आली ना तर पोटातील आग शांत करते. म्हणून सांगत असते, कधीतरी स्वयंपाक करताना देवाचं भजन करत जा. किती जणी करता बरं? पोळ्या लाटताना किती जणी म्हणता राम कृष्ण हरी जय जय? येतं का आपल्या तोंडात? सांगा ना तुम्ही. दुपारी 2 वाजेपर्यंत मालकाला उपवाशी राहू द्या. 2 वाजता आल्याच्या नंतर तुम्ही जर रामकृष्ण हरीचं भजन करत घरात जर स्वयंपाक करताना दिसल्या ना, मालकाचा किती राग आलेला असला तरी शांत झाल्याशिवाय राहत नाही.
आणि भविष्याची पिढी सुद्धा सुधारणार आहे. अहो, जी घरातली सुनबाई तिच्या आईचे संस्कार घेऊन घरामध्ये प्रत्येक काम करताना रामकृष्ण हरी हा जप करते, स्वयंपाक करताना रामकृष्ण हरी म्हणते, कोणती सासू कोणता सासरा कोणता नवरा तिला त्रास देणारे सांगा ना मला. भविष्य धोक्यात नाही जाणार आपल्या. पण त्यासाठी तसे संस्कार देणं काळाची गरज आहे. अन्नपूर्णा म्हणून आली तर पोटातील आग शांत करते. ती भगवती माता आपल्या घरामध्ये रेणुका म्हणून आली तर घरातील रोगराई नष्ट करण्याचं काम करते. आणि ती भगवती माता आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी म्हणून आली ना तर धनदान करण्याचं काम करते. आणि तीच भगवती माता आपल्या घरामध्ये जर सरस्वती म्हणून आली तर जीवन जगण्याचं ज्ञान प्रदान करते. म्हणून हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयूरावरती सांगण्याचं तात्पर्य सर्व महिला मंडळ पुरुष मंडळीला माझा प्रश्न आहे. आज कित्येक वर्षापासून आपण नवरात्र उत्सव साजरा करतो, पण विश्वातला सर्वात पहिला भगवती मातेचा गोंधळ कोणी केला? मला कोणीतरी उत्तर सांगा. विश्वातला सर्वात पहिले भगवती मातेचा गोंधळी कोण आणि जागर कोणी? तेव्हापासून नवरात्र उत्सव करण्याची परंपरा सुरुवात झालेली आहे. भगवती मातेचा विश्वातला सर्वात पहिला गोंधळी कोण? त्याचं नाव काय? कीर्तन ऐकलेत ना तुम्ही? भरपूर ऐकले आतापर्यंत. बऱ्याच महाराज लोकांना गावात येऊन अगदी कीर्तन ऐकून गेलायत. उत्तर सांगते मी तुम्हाला, त्याच्यासाठीच आलेली आहे. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पहिले आहेत नारद मुनी आणि दुसरे आहेत दक्ष महाराज. ब्रह्मदेवानं सांगितलं, दक्षा तुला प्रजापती पद देतो, पण मला या सृष्टीच्या निर्मितीसाठी मदत कर. दक्षानं त्यासाठी 20,000 मुलाची निर्मिती केली, अरण्यात पाठवलं. जा म्हणे तप करा. तप करून परत आल्याच्या नंतर तुमचं मी लग्न लावून देतो आणि नंतर तुम्ही मला या सृष्टीच्या निर्मितीत मदत करा. ते 20,000 मुलं अरण्यात गेले. कित्येक वर्ष तपश्चर्या केली, परत निघाले. परत येत असताना शेंडीवाल्या बाबांनी अडवलं. कुठेच एका ठिकाणी थांबत नाही आणि अखंड कंठात नामचिंतन आहे. नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. म्हणा जोरात, असं मोळ्याच्या माशा उठल्यासारखं नका करू. सगळ्यांनी जोरात म्हणा. नाही म्हटलं तर तुम्हाला एकीमेकीच्या शेजारण्याची शपथ आहे. नारायण श्रीमन नारायण 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 म्हणा. नाही, चांगला आहे आवाज, चांगला आहे तुमचा. जोरात टाळी वाजवा एकदा महिला मंडळासाठी. ज्यांच्या कंठात अखंड भजन आहे त्यांचं नाव काय? नारद मुनी. नारद मुनींनी अडवलं. कुठे निघालात बालकांनो? सांगितलंय बाबांनी तप करून परत या तुमचं लग्न लावून देतो. अरे मूर्खांनो, कशाला संसाराच्या भानगडीत पडता म्हणे? जा परत अरण्यात आणि तप करा. 20,000 मुलं परत गेले. दक्ष महाराजांनी नारदाला श्राप दिला. नारदा, मी तुम्हाला श्राप देतो, कधीच तुम्ही कोणालाच एका ठिकाणी थांबून उपदेश करू शकणार नाही. म्हणून नारद मुनींची भ्रमंती आहे. दक्ष महाराज आले त्या ठिकाणी. दक्षाला ब्रह्मदेव सांगतात, दक्षा काय केलंस हे तू? अरे साधू संत कायम जगताचं हित पाहतात, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, देह कष्टे विती परोपकारी. अरे साधू संत तुझं कशाला वाईट पाहतील? संत तुझी जाणा जगी आणि दया क्षमा ज्याची अंगी, तुझं का वाईट करतील?
नारद मुनींनी काही वाईट केलं नाही बाबा, माझ्या चांगल्या कामात विघ्न आणले नारद मुनींना. नाही रे दक्षा, अरे जे 20,000 मुलं तू निर्माण केले होते ना, नारद मुनी सांगतायत ते धड स्त्री नाही आणि धड पुरुषही नाही, किन्नर जातीचे होते. खूप मोठं पाप घडलं असतं तुझ्याकडून, पण एवढ्या मोठ्या महापापातून तुला वाचवण्याचं काम नारदांनी केलंय. बाबा चुकलो मी, मला माफ करा, पण या पापातून उतराई होण्याकरिता काय करावं लागेल? जा म्हणे भगवती मातेची उपासना कर आणि माई जगदंबेला 2 वर मागून घे. जर विचारलं काय पाहिजे, सांगितलं भगवती माता माझ्या पोटी माझी कन्या म्हणून जन्माला ये, असं माई भगवतीला मागायचंय. दक्ष महाराजांनी 9 दिवस आणि 9 रात्री तेलाचा दिवा जाळला. म्हणून तर आपण तीर्थक्षेत्रावरून जिथे शक्तीपीठ आहे तिथं अजून सुद्धा ज्योत आणण्याची प्रथा चालू आहे. प्रत्येक भागाभागांच्या मध्ये घेऊन जातात. अजूनही रात्रंदिवस तेलाचा दिवा जाळला दक्ष महाराजांनी, आणि तोच गोंधळ दक्ष महाराजांनी सगळ्यात विश्वातला पहिला भगवतीचा घातला. आणि तोच गोंधळ आपले जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंबेचे गोंधळी, गोविंद गोपाळांची मुली, गोविंद गोपाळांची मुली, गोंधळी गोंधळी ना आम्ही आंबेचे गोंधळी, आमचा घालावा गोंधळ वसुदेव हरिनाम संबळ, गोंधळी गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. नाही तर काका एखाद्या आंबाबाई मधूनच उठते. आहा उहू आहा उहू आहा. कालच्या कीर्तनात सुनील काका एक बाई उठली, आहा उहू. म्हटलं मावशी आताच कीर्तन सुरू झालंय, आहा उहू. राहीनाच अजिबात. म्हटलं मावशी बसा ना शांत. ती म्हणे आहा उहू. मावशी समोर आली, मी तिच्या कमरेला पाहिलं, भरी जाड पिशवी दिसली मला. मी घेतली पिशवी काढून, त्यात हात घातला, पैशाचे नोटच आले हाताला. जसे मावशीनं पाहिलं मी नोटा काढताना मावशीचा आहार राहिलं, उभं राहिलं, जागेवर जाऊन बसली. परत मला एक गंमत सांगायची तुम्हाला सुनील काका. वाटत असेल ताई असं का सांगतात, यालाही कारण आहे मारुती काका. आज एक प्रश्न पडतो पहा, जी बाई कधी जावासोबत नीट राहत नाही, जी बाई कधी सासूला नीट बोलत नाही, अर्धी भाकरी नीट वाढत नाही, जी बाई कधी स्वतःच्या नवऱ्यासोबत नीट वागत नाही, जी बाई कधी घरा शेजारचं घर टिकू देत नाही, तिच्या अंगात भगवती माता यायला एवढी सर्वसामान्य आहे का? पटलं तर पहा, तुम्ही निरीक्षण करून पहा तुम्ही. भगवती मातेला सांभाळणं फार कठीण आहे. ती धगधगती ज्वाला आहे, तिला सांभाळणं एवढं सोपं नाहीये. अहो दक्ष महाराजांनी सुद्धा 2 अटी दिल्या होत्या. भगवती मातेनं तर एकच सांभाळता आली, उपवर झाली, महादेवाच्या सोबत लग्न लावलं, पण दुसरी अट दक्षला सुद्धा सांभाळणं नाही झाली. दक्षानं महायज्ञाचं आयोजन केलं, महायज्ञात महादेवालाच पूजेचं स्थान नाही दिलं. सती मातेला राग आला, दक्षासहित त्याच्या राज्याचा विध्वंस केला आणि सती माता स्वतः योगगणित लीन झालेली आहे. मला सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला, भगवती माता एवढी सर्वसामान्य नाहीये. ती धगधगती ज्वाला आहे, ती साक्षात आग आहे. तिला सांभाळणं एवढं सोपं नाही, ती फार कठीण आहे. मला सांगण्याचं तात्पर्य, श्री शक्ती सर्वसामान्य. भोलेनाथ पहा, शिव अशाला वेलांटी म्हणजे शक्ती मातेचं प्रतीक आहे, म्हणजेच पार्वती. वेलांटी जर काढली दादा खाली काय उरतं? शव म्हणजे काय? प्रेत. त्याला मराठी भाषेत मड म्हणतात. भगवान भोलेनाथ सुद्धा शक्ती मातेशिवाय अपूर्ण आहेत. आपण तर कुठले आहोत? आज 9 दिवस 9 महिने आई एखादा गोळा पोटात सांभाळते. मला सांगा ना, लेकराला वेगळं जेवण करावं लागतं का? 9 महिने लेकराला वेगळं पाणी प्यावं लागतं का? नाही. आईनं खाल्लं तर लेकरापर्यंत पोहोचतं. आपला तरी तो गर्भगृह आईचा आहे, 9 दिवसाचा 9 महिन्याचा. पण आज आयुष्यासाठी जगदंबे मातेचा हा देखील धर्ममंडप एक गर्भगृह आहे. या गर्भगृहामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती केसालाही कधी धक्का लागत नाहीये, पण तेवढा अंतकरणातला भाव शुद्ध असावा लागतो. जगदंबा माता एवढी सर्वसामान्य नाहीये, फक्त अंतकरणातला भाव शुद्ध ठेवून तिच्यापर्यंत पोहोचायचंय. प्रत्येक साधू संत महात्मा मंडळीने अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन केलंय आणि अंतकरणातून भजन चालू होतं. भाव शुद्ध असल्याशिवाय देव कधी भेटत? शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला, किंवा थोर प्रेमाचा भूकेला हाची दुष्काळ तयाला. अंतकरणात भाव शुद्ध असावा.
कधीतरी प्रश्न निर्माण झाला, ताई देव फक्त श्रीमंताच्या घरी जातो, हे डोक्यातून काढून टाकायचं कधी पण. देवाला किती गाड्या आणि किती बंगले. भगवान परमात्मा पांडवांची शिष्टाई करण्याकरिता दुर्योधनाकडे गेले. दुर्योधना, अरे 5 पांडवांना 5 गावं दे, सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन नाही भेटणार देवा. भगवंत निघाले. सांगितलं देवा आलेच आहात तर पंचपक्वानाचं भोजन करा. नाही म्हणे, बडे बडे मंदिर कोण्या काम के, भाव अगर नाही होवे, चल विदुरा घर जावे. आणि तिथून पुढे आले कुठे? विदुरा घरच्या भक्षुनी कन्या. कन्या खाल्ल्या देवानं. देवाला गुलाबजाम नाही लागत, भाव शुद्ध असेल तर देव चटणी खाईल. तुम्ही सांगाल ताई नैवेद्य दाखवतो आम्ही, पण देव आमच्या हातानं. नामदेव महाराजांसारखी कोणी प्रार्थना करावी देवाला, पांडुरंगा नैवेद्य खाण्यासाठी प्रगट हो, नाहीतर तुझ्या चरणावरती डोकं फोडून घेईल, इथंच प्राण सोडल. नाही नाही विनंती करत. म्हणून त्यांच्यासाठी नोह्या हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. प्रपंचाची राख रांगोळी केली पण अखंड जगत आले साधू संत सुद्धा जगता करिता. पण भगवान परमात्माला समर्पण केलं ना. औजांनी स्वतःची पत्नी गेल्यावर म्हणावं, बरे झाले देवा निघाले. तुम्ही सांगाल ताई आम्ही नैवेद्य दाखवतो, पण देव आमच्या हातानं देव खातो. सध्याच्या काळात खाऊ घालण्याची ताकदच आपल्याकडे नाहीये. कोण कहते हे भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कोण कहते हे भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कोण कहते हे भगवान सोते नहीं, माँ यशोदा की जैसे सुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम सगळे जण म्हणा. जोरात म्हणायचंय, अच्युतम केशवम राम नारायण. गर्दीच्या मानानं आवाज कमी यायला लागलाय पा. अच्युतम केशवम राम नारायण जानकी. सांगण्याचं तात्पर्य भगवान परमात्मा खातो, पण खाऊ घालण्याची ताकद आपल्याकडे नाहीये. अंतकरणातला भाव शुद्ध असावा, देवाची प्राप्ती होते. भगवान राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांगतात पहा, मनी नाही भाव मन देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही रा, देव बाजारचा भाजीपाला नाही रा, देव बाजारचा भाजीपाला नाही रा, नाही रा, देव बाजारचा भाजीपाला नाही रा, देव बाजारचा भाजीपाला नाही रा, देव बाजारचा भाजीपाला नाही रा. ओ दगडाचा देव त्याला वडराचा भेव, सोन्याचा मित्र देव त्याला चोराचा भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, मातीचा देव त्याला पाण्याचा भेव. देव आशाने भेटायचा नाही रा, देव आशाने पावायचा नाही रा, देव बाजारचा भाजीपाला नाही रा, देव बाजारचा भाजीपाला नाही रा, देव बाजारचा भाजीपाला नाही रा. मनी नाही भाव मन देवा मला पाव. तुम्हाला टाळ्या वाजवायचे पैसे मागितले काय मी नेमके? कशाला एवढा ताण घ्यायला लागला? टाळी वाजवायचं असतं मनातून, कुचरपणा काही कामाचं नाही. तिकडे त्यांनी असं केलं, 2-4 जण आहेत जरा जागेवर, बाकीचे फक्त आलेत कशासाठी मला माहिती. तरीच म्हणलं एवढी गर्दी कसं काय? सुरुवातीला 2-4च होते, तिकडे पातीले मोठ्या मोठ्या दिसायला लागले मला. तिकडे लक्ष देऊ नका, आपलं हे महत्वाचं आहे आधी. विठ्ठल विठ्ठल. अंतकरणात भाव शुद्ध असावा. आज वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचं कळस ज्यांना म्हणावं, खूप मोठा अधिकार आहे. अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन कंठामध्ये. मंदिर किती सुंदर असू द्या महिला मंडळ, पण मंदिराची सुंदरता असते मंदिराच्या कळसावरून, तशी माणसाची सुंदरता असते माणसाच्या नाकावरून. नाकाला शेंडा असेल तर किंमत. निमोन मध्ये लोक म्हणतात काय नक्त नाक घेऊन बोलता. शेंडा असावा नाकाला, नाकाला शेंडा असावा. माणसाचं जगणंही तसं पाहिजे.
नाकाला इथं शेंडा नसला तरी चालतो, पण वागण्यात का होईना नाकाच्या शेंडाला अजिबात कुठली धार नको लागायला. तो नाकाला शेंडा फार महत्वाचा. कुठं काय असेल तर मग फार कठीण आहे. काही काही लोक म्हणतात अहो नक्त नाक झालंय त्यांचं, काय जग नाही काय वाग नाही. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे बरं. एकामेकाच्या नाकाकडे पाहू नका इकडं, आणि एवढं लांबून तुम्हाला आपलं बे नाक नाही दिसणार. साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तर महिला मंडळ म्हणतात पप्पाचे पप्पा पप्पाला पोरगी पाहायला जा बरं, पण अगोदर नाका डोळ्यात पहा. तुमच्याकडे पाहतात का पोरी? बरं दिसायलेत मला इथं. भेटतात का निमोन? गावागावात टेम्पो टेम्पो निघायला लागले सध्या. सुनील काका तुम्हाला म्हणत असतील बरेच जण पाणी एखादी लई फिरता तुम्ही पाहा ना. मला सुद्धा लोक म्हणतात ताई तुमची तिकडे पाहणी एखादी कसली चालल पहा. म्हटलं आमच्याच गावातले 50 राहिले. गावागावात टेम्पो टेम्पो ज्यांची रोख उडली त्यांचं तर लय अवघड आहे. पोरं एक मुलगा पहा त्याची सुपारी फुटली, नेमकी तारीख काढायची. पोराच्या सासूबाईनी पोरग पाहिला, ती म्हणली याला पोरगी द्यायची नाही. पोराचा बाप म्हणला अगं तुझं का डोकं फिरलं का, गोळ्या संपल्या. अगं 1.5 लाख रुपये पगार आहे पोराला, 50 एकरचा मालक, 3 मजली बिल्डिंग आहे पोराची तालुक्याच्या ठिकाणी. तू खुशाल म्हणती याला पोरगी, ती म्हणे भिकाऱ्याला पोरगी दिली पण त्यांना. अगं झालं काय? तुम्ही इकडे म्हणे पप्याचा बाप, तुम्ही माझ्या नादाला लागून इकडे या. झालं काय? तुम्ही इकडे या म्हणे. अगं झालं काय? तुम्हाला माहित नाही म्हणे मला पाहायला आलत. तेव्हापासून राहिलं होतं असं सांगायचं मला. तेव्हापासून रखडली त्यांचं फार अवघड आहे. परवा एक मला मुलगा म्हणे ताई एखादी पोरगी पहा. म्हणलं दादा वय किती? म्हणलं 42. म्हणलं 8 वर्षासाठी आता कशाला बट्टा लावतो? वयच ना तर करणार काय? पहिलं पोरगी पाहायला गेलं तर म्हणायचं पोरगी बुट्टीचे, पोरगी काळीचे, पोरगी उंचचे, पोरगी गोरीचे. नाकच नाही आता म्हणतं बांगी का असं पण पहा. करणार काय? नाकाला शेंडा असेल तर किंमती महिला मंडळ काय करावे ती 32 लक्षणे. नाक नाही त्याने वाया गेली. नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. लई लेट करंट लागला तुम्हाला. नाही तर काही जणांना पान तुम्ही 12 महिने पाऊस काळ असतो. वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबा आहे, आणि तुकोबाऱ्यांचा अधिकार माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला से तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासे आले, आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. जगण्याचा पाया चालण्याचे बाळ विचारांचे अधिकार. तुकाराम तुकाराम नाम घेता अधिकार संपन्न तुकोबाऱ्यांना साधक मंडळी विचारतात महाराज तुम्ही सांगताय आम्हा साधू संतांना आम्हा हरीच्या दासांना अगदी भय नाही. ऐका आता जीव हा असा आहे की तो भययुक्त आहे, पण साधू संत असे आहेत की ते भयमुक्त आहेत. आज जन्माला आला याचा अर्थ प्रत्येकाला भीती आहे. कोणताही प्राणी असू द्या, कोणताही जीव असू द्या, प्रत्येकाला भीती आहे. माणूस श्रीमंत असेल तर त्यालाही भीती आहे दारिद्र्य येण्याची. माणसाकडे सोनं जास्त असेल तर त्यालाही भीती चोर येण्याची. माणूस रूपवान असेल तर त्यालाही भीती म्हातारपणाची. माणूस बलवान असेल तर त्यालाही भीती त्याच्या वैराची. तुम्हाला सांगू माणूस गुणवान असेल तर त्यालाही भीती आहे. आज त्याच गुणवानाला कोणते कोणते त्रास होतात त्या माणसाला माहिती आहे. लोक एवढे वाईट निघाले, कोणाच्या घरी पाणी प्याव का नाही ही परिस्थिती आहे. खरं सांगते तुम्हाला, कोण कशात काय घालल आणि कोण आमचा कधी काटा काढल अजिबात पत्ता लागत. पण नारायण हरी उच्चार नामाचा आणि तेथे कडी काळाचा रिगण आहे.
आज फक्त विश्वास पांडुरंगावरती माऊली ज्ञानोबा आणि तुकोबारांच्या वरती आहे, म्हणून आमच्या केसाला धक्का लागत नाहीये. गुणवान असेल तर त्याला सुद्धा भीती आहे दुश्मनाची. सांगू तुम्हाला, ज्या वेळेला तुकोबाराय सांगतात आज जगतामध्ये प्रत्येकाला भीती आहे, पण आम्ही अखंड त्याचं नामचिंतन करणारे, म्हणून आम्हाला या त्रैलोक्यामध्ये सुद्धा भय नाही. अभंगाचं पहिलं चरण. हरीच्या दासा सांगतात पहिल्या चरणात, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही, त्रैलोकी आम्ही हरीचे दास आहोत. तुम्ही पहा, ज्याच्या कंठात नामचिंतन आहे, मग दास कुणाला म्हणावं बरं? भय त्यांना नाहीये ज्यांच्या कंठात अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन आहे, ज्यांनी स्वतःचं मन भगवान परमात्माच्या चरणावरती स्थिर केलंय. झाले समाधान पायी स्थिरावले म्हणतो माणूस, जीवनात सुखी झाल्याशिवाय राहत नाही. पण ज्यांनी भगवान परमात्माचं स्वतः दास्यत्व स्वीकारलंय ना, आज प्रत्येक साधू संतांचं चरित्र कथा पहा. किती जीवनामध्ये प्रपंचामध्ये किती मोठाल्या हानी येऊ द्या, पण प्रत्येकाच्या मध्ये संयमानं अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन करत राहावं. कारण त्यांना माहिती ना, खऱ्या अर्थानं जीवनाचं सार्थ नेमकं कुठे आहे. आज प्रत्येक जणाला भीती आहे, ज्याला मला आला याचा अर्थ प्रत्येकाला भीती आहे. पण या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर सुद्धा साधू संतांनी सांगितलंय, याच देही घडे देवाचे भजन, देवी दिला देह भजना. कुठं आपल्या लक्षात येत आहे परमार्थ करावा, पण योग्य वेळेत हेही लक्षात राहत नाही. बरेच लोक म्हणतात, ताई भजन करायचे, कथा कीर्तन ही म्हातारे लोकांची काम आहेत. म्हातारपण झाल्याच्या नंतर आपल्याला कायच काम आहे? अहो, कानपूर लाईन खराब झाली तर बसून करता काय? गुडघ्याच्या वाटा सरकल्यावर पंढरपूरला निघण्यात काही अर्थ नाहीये. जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपली सोहित पाहे, तीर्थयात्र जाय. संतांनी वर्णन केलंय, तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. भवसागर सहजपणे तरुण पार करायचा असेल, भवसागर सहजपणे तरुण जायचं असेल, तर तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे. म्हणून जोपर्यंत आहात तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून लोक टाकते. म्हणून योग्य वेळेत परमार्थ करावा. वेळ निघून गेल्याच्या नंतर सावध होण्यात अर्थ नाहीये. म्हातारपणी किती ठरवलं भजन करू, संतांनी वर्णन केलं ना अगोदर,
क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध सोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे उळसा गा राम राम स्मरा आधी राम सांगितलंय संतांनी सावध व्हा का आधी नामचिंतन करावं ना शिवंत देह जाणार सकळ मला सांगा मनुष्य देह एवढ्या सहजासहजी नाही भेटलेला भगवंताचं दास्यत्व का स्वीकारावं तुम्हाला सुंदर सांगते मनुष्य देह एवढ्या सहजासहजी भेटलेला नाही 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्यावर जेव्हा पाप पुण्य समान होईल तेव्हा मानवाचा जन्म आहे उपजेते नाचे नाचेले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परबर मेघा आईच्या गर्भात आहोत ना देवाला विनंती करतो देवा एक वेळा करी या दुःखा वेगळी बाहेर आलो की तुझं भजन का सांगावं एक वेळा करी काय सांगू गर्वीची यातना माझ भोगी नारायणा मास माया मूत्र जाना तुझ क्षणोक्षणाध्यात असे राम राम स्मरा आधी योग्य वेळेत सावध व्हायचे वेळ निघून गेल्याच्या नंतर सावध होण्यात अर्थ नाही अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन करावं लागेल तेही योग्य वेळेत संतांनी वर्णन केले दासव्यत्व ज्यांनी स्वीकारलंय ना आज त्यांचं प्रत्येकाचं चरित्र पहा 18 विश्व दारिद्र्य ज्यांच्यावरती आहे कित्येक संकट आली आज मुली प्रत्येक ठिकाणी उघडी नागडी फिरायची कधीतरी खाण्यास करिता नाहीये सांगावं आई अगं आज तरी उपवासच ठेवणार का काहीतरी खाण्याकरिता दे सांगावं बाळा आज उपवास आहे आज एकादशी उद्या नक्कीच काहीतरी खाण्याकरिता देईल मध्यरात्रीच्या वेळेला छोटासा मुलगा आईला बिलगून झोपलेला आणि झोपीत म्हणतो आई अगं पोटातली आग शांत बसू देत नाही ग झोप येत नाही माता काहीतरी खाण्याकरिता दे अहो पहिला एक काळ होता इथं वयस्कर महिला मंडळी आहेत त्यांना माहिती होतं अर्ध्या भाकरीची किंमत काय असते एका चपातीची किंमत काय असते लईच काही नातेवाईक आले सण आला तर चपात्या केल्या जायच्या पूर्णाच्या पोळ्या पाहायला भेटत नव्हत्या वयस्कर महिला मंडळी आहेत माझी आजी सांगायची पहा 6 महिने ऊसतोडीचं काम करण्याकरिता गेली तर माझे वडील आणि आमचे चुलते त्यांच्याकरिता वाळलेल्या भाकरींचे तुकडे भरून देवळ्या भरून ठेवल्या जायच्या बुरा लागला तरी तेच भिजू भिजू खायचे आज किंमत पाहन तुम्ही सुनबाईला नाही राहिली किंमत दुरड्या दुरड्या चपात्या करते पातेले पातेले भात रोडवरती येतोय किंमत ज्या दिवशी उपाशी मरताल त्या दिवशी किंमत कळल काय असते सांगा आई काहीतरी खाण्याकरिता दे देवाच्या समोर जाऊन पदर पसरावा काय पाप केलं असेल ते आमच्या पदरी पण या निरागस लेकरांनी तुझं काय वाईट केलं देवा या लेकराकरिता काहीतरी भाकरीची सुविधा कर आणि सकाळच्या वेळेला सांगावा स्वामी तुम्हाला या लेकराची व्यथा करण्याकरिता तुम्हाला आई व्हावं लागेल या आईचं अंत करणे एखाद्या लेकराला देण्याकरिता एखादी गोष्ट नसेल ना आणि ती लेकरांनी मागितल्यावर आईला नाही म्हणावं लागत असेल तर ती व्यथा फक्त त्या आईला कळू शकते तुम्हाला पदर पसरते मी आजपर्यंत कधी तुम्हाला संक्रांतीला साडी नाही मागितली आजपर्यंत कित्येक फाटलेली साडी मी ठिगळं जोडू जोडू घातली अंगावरती पण स्वामी कधीच कोणती गोष्ट तुमच्या समोर पदर नाही पसरला पण माझी एकच विनंती आहे या माझ्या छोट्या छोट्या लेकरांकरिता काहीतरी खाण्यासाठी द्या सुशीला त्याचा स्वभाव आहे ग तो देतो पण तो अगोदर काहीतरी घेतो देतो पण अगोदर त्याला काहीतरी द्यावं लागतं मुठभर पोहे घेऊन निघाले पण तरी सुद्धा देवाचं भजन नाही सोडलं दादा पायात कधीतरी काटा टोचायचा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव कंठात नामचिंतन आहे पायांमध्ये अगदी कधीतरी काटा टोचल्या जायचा ठेच लागायची तोंडावरती पडायची पण कानाला म्हणावं लाला अरे काय कुठल्या जन्माचं मी एवढं मोठं पाप फेडतोय सांगण्याचं तात्पर्य मला मुठभर पोह्याच्या बदल्यात भगवान परमात्मानं सोन्याची नगरी दिली आहे त्याचं दासवेत्व स्वीकारलं तर तुम्हाला कधीच दारिद्र्यामध्ये नाही राहावं लागत प्रत्येक संकटाचं निवारण होईल म्हणून तर सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिता Oh
दास्यत्व स्वीकारलंय. संत मेराबाई विष का प्याला, परिणाम नाही झाला विषाचा भगवान गोपाल कृष्णावरती. त्याच्या पुढे सांगू तुम्हाला, ज्या वेळेला पाहतो भक्त प्रल्हादाला दरीमध्ये लोटण्यात येत आहे, उकळलेल्या तेलाच्या कढाईत टाकण्यात येत आहे, हत्तीच्या पायाखाली दिलं पण तरी सुद्धा नाही का अखंड कंठात भगवान परमात्माचं नामचिंतन आहे आणि भगवान परमात्माचं दास्यत्व स्वीकारलंय. विचारावं, अरे कुठे आहे तुझा देव? बाबा कुठे नाही ते विचारा. सर्व गटी राम देहादी एक सूर्यप्रकाश कसं विठ्ठल जळी स्थळी बरला विठ्ठलाव आई उरला आपल्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची प्रत्येक ठिकाणी भगवान परमात्मा आहे. देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. देव नटला नटला नाना परी चराचरामध्ये भगवंत आहे. त्याच्या पुढे सांगू, ज्या वेळेला 5 वर्षाच्या दुरोबाणाने निघावं, स्वतःच्या आईनं वडिलाच्या मांडीवरती काढून घेतलं, पण भगवंताचं दास्यत्व स्वीकारलं. जा म्हणे अरण्यात देवाची प्राप्ती करून घेईन, देवाला माग तुला काय पाहिजे तर. परत निघाले. नारद मुनी म्हणतात, अरे बाळा कुठे चाललात? 5 वर्षाचं वय तुमचं कशाला निघालात? महात्मा हाच नेमा आता न फिरे माघारी. पण ज्या वेळेला कित्येक दिवस झाडाची पानं खाऊन तप केलंय, कित्येक दिवस झाडाची मुळं खाऊन तप केलंय, आणि जेव्हा स्वतःचा श्वास रोखला पण भजन चालू होतं. प्रेम की रंग में सी डूबी बन गया एक हीरो, बन गया एक हीरो. प्रेम की माला जपते जपते आप बनी में शाम. सासू की माला पे सिमरू मेरा दिशा, सासू की माला पे सिमरू में सीतारा. अखंड कंठात नामचिंतन होतं आणि भगवंतात प्रार्थना मजून आहे. म्हणून आजही आपण ऐकतो, दर्शन दे रे भगवंता, किती अंदाता महाशील नंदा, किती अंदाता महाशील नंदा. दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. कशा वाजवलं तुम्हाला सांगते मी. एकदम आता नाही गेली गाडी निघून. आता सुनील काका एकदा कीर्तनामध्ये अशी एक म्हातारी बसली अर्ध्या कीर्तनात, नुसती अशी पाहिजे माझ्याकडे. रडायची म्हातारी, डसडस शेजारणीच्या गळ्यातून रडत होती. कीर्तन संपलं, पहिला आजीला धरलं, म्हणजे आजी तुम्हाला काय आवडलं असं कीर्तनातलं? खरं सांगू का ताई म्हणे मला काहीच नाही आवडलं कीर्तनात. म्हटलं मग रडत काऊन होत्या? काही सुनाचा काही नातवाचा काही त्रास आहे का तुम्हाला? काय सांगू ताई, तुम्हाला सुनले बेकार भेटली.
माझ्या भाजीला तेल नसतं म्हणे कधी, माझ्या कपड्याची साबण संपली म्हणे 3 महिने झालं ताई, माझ्या चहाला साखर नसते म्हणे कधी ताई, काय सांगू तुम्हाला. म्हणलं सून काही लांबची केली का काय, तिथं तर घोटाळा झालाय ताई, सख्या भावाची की. म्हटलं पण रडत काऊन होत्या तुम्ही, काही सांगू ताई, जेवण करून दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले होते म्हणे, कीर्तनाला यायचीच इच्छा नव्हती. 3 महिने झाले ताई म्हणे, अशी 103 किलोची माझी गदड्यासारखी बकरी होती, त्या बकरीला शेतात घेऊन गेले आणि तिने राधा अक्काचा गहू खाल्ला म्हणे ताई, बकरी अशी आरडून फुगून अशी आरडू आरडू मिली म्हणे, तुम्ही आ केलं की मला माझ्या तुमची बकरी नाही मिली कोणाची, टाळ्या फक्त मनातून वाजा, आता नाही. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्माचं दास्यत्व ज्यांनी स्वीकारले, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आमा हरीच्या दासा काही, त्रैलोक्यामध्ये त्यांना भय आणि भीती बाळगण्याची आवश्यकता नाहीये का, अखंड त्यांचं रक्षण करण्याकरिता भगवान परमात्मा त्यांच्या मागेही आणि त्यांच्या पुढेही उभा असतो. अभंगाचं दुसरं मागे पुढे देव नामचिंतन आहे आणि जो भगवंताचं दास्यत्व स्वीकारतो त्याच्या मागे पुढे भगवान परमात्मा उभा आहे. मागे पुढे उभा राये संभाळीत आलिया आगाद निवाराय अखंड भगवान परमात्मा त्यांचं रक्षण करत राहतो. त्यांना कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही, पण कंठात नामचिंतन असावं. तुम्ही सांगाल ताई कोणाच्या पाठीमागे उभा राहिला आणि कोणाच्या पुढे उभा राहिला? भगवान परमात्मानं प्रत्येक संकटाचं निवारण करण्याकरिता द्रौपदी मातेच्या पाठीमागे उभे राहिला आणि अर्जुनाच्या पुढे उभा राहिला. एका वेळेला पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा करावी, उद्या सूर्योदयापर्यंत या पृथ्वीवरती एकही पांडव जीवित राहणार, पूर्ण पृथ्वी निष्पांडवी होणार आहे. भगवान परमात्माला झोप येईना. भगवान परमात्मा चक्रा चालू होत्या. ज्या वेळेला लक्षात आलं आणि द्रौपदी मातेला सोबत घेतलं, द्रौपदीला सोबत घेतलं आणि भगवान परमात्मा सांगितलं चाल माझ्या सोबत. म्हणे कुठं? पहाटेचे 5 वाजलेले, पहाटेची वेळ झाली आणि द्रौपदी मातेला भगवंत घेऊन निघाले. एका गड्याचं रूप धारण केलंय, खांद्यावरती घोंगडी, हातामध्ये काठी आणि घेऊन आल्यात. सांगितलं जा प्रदक्षिणा करायची आणि दर्शन घ्यायचंय. दर्शन घ्यायचं म्हटल्याबरोबर द्रौपदी माता गेल्या, एक प्रदक्षिणा केली, बांगड्या वाजवल्या, दर्शन घेतलं, आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. परत एकदा प्रदक्षिणा केली, दर्शन घेतलं, परत बांगड्या वाजवल्या, आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. परत एक प्रदक्षिणा केली, बांगड्या वाजवल्या, आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव.
द्रौपदी मातेच्या मुखातून शब्द बाहेर पडावेत, महात्मा हा आशीर्वाद या जन्माचा की पुढच्या जन्माचा. वाटलं काहीतरी अघटित घटना घडलीये. डोळे उघडले आणि पुढे पाहिलं तर द्रौपदी. द्रौपदी तुला कोण घेऊन आलाय? विचारलं नाही तू कशी आलीस, तुला कोण घेऊन आलाय? सांगितलं माझा गडी आलाय. पितामह भीष्माचार्य निघाले. कुठे गडी? माझ्या चपला घेऊन बाहेर थांबलाय. द्वारावरती येऊन पाहिलं, भगवान परमात्मा खांद्यावरती घोंगडी ठेवून 2 पायावरती भक्ताच्या चपला हातात घेऊन द्रौपदीची वाट पाहत होता. मला सांगायचंय तुम्हाला, ज्या वेळेला लक्षात आलं आणि भगवान परमात्मा तिथून अर्जुनाकडे आले, अर्जुनाला सांगितलं, अर्जुना अरे उठ. देवा का उठवताय मला? झोपू द्या ना, सागर झोप लागली. अर्जुना अरे तुला कशी रे झोप लागली? काल प्रतिज्ञा नाही ऐकली का? माझ्या समोरच झाली, मग तुला झोप लागली कशी? मला सांगा ना. ज्या माणसाला माहिती उद्या सकाळी तुमचा जीव जाणार, तो माणूस झोपल का रात्रभर? 4 दिवसांनी तुम्ही मरणार हे माहिती झालं, झोपल का? अर्जुन गाढ झोपलेला आणि घोरत होता. अर्जुना अरे तुला माहिती तू उद्या मरणार आहे, तू प्रतिज्ञा ऐकली, पांडवांच्या पैकीच तू एक आहे, मग तुला झोप लागली रे कशी? अर्जुनानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. विश्वास किती असावा भगवंताच्या प्रतीन, किती दास्यत्व स्वीकारावं ऐका. अर्जुन सांगतोय, देवा अरे मला जाग ठेवणारा, मला जिवंत ठेवणारा जर जागा असेल तर मला जागा राहण्याची काय गरज आहे? मला सांगण्याचं उत्तर आहे. अर्जुनाच्या पुढे उभे राहिला आणि द्रौपदी मातेच्या पाठीमागे उभं राहिला. ज्या वेळेला दुःशासनानं वस्त्रहरण करावं आणि त्यावेळेला भगवान परमात्माला आर्त हाक मारली, कोठे गुंतलासी सखया लावेल दीननाथ वृद सांभाळी आपुले. भगवान परमात्मा आले. मला सांगा 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्यात. बोटाला फक्त चिंदी बांधलेली होती. देवाने एका धाग्याच्या बदल्यात एक साडी. जेव्हा साड्या संपल्या तेव्हा भगवंतानं स्वतःचा पितांबर सोडला. पितामह भीष्माचार्यांनी पाहला, दुःशासना अरे मागे हो, ती द्रौपदीची साडी नाही तो भगवंताचा पितांबर आहे, हात लावशील तर जळून भस्म होशील. लक्षात आलं. द्रौपदी मातेचं रक्षण केलं आणि द्रौपदी मातेनं हात जोडून, देवा यायचंच होतं तर एवढं उशीर का लावला? भगवंत म्हटले, तू अगोदर तुझी साडी हातात पकडली, मला वाटलं तुझं रक्षण तू करू शकते. ज्या वेळेला तू तुझी साडी तुझ्या दातात पकडली, मला वाटलं तुझं तू स्वतःला सावरू शकते, पण जेव्हा तू हात वरती केले तेव्हा लक्षात आलं की आता तुला माझ्याशिवाय कोणी नाही. होतो तुझ्याच जवळ, एवढा वेळ का लागला? तूच तर म्हटली दीननाथा ब्रीद सांभाळी कोठे गुंतलासी. अगं द्वारकेला नव्हतोच म्हणे, होतो तुझ्याच जवळ. माझ्या भक्ताची जर इज्जत जात असेल लज्जा रक्षण करण्याकरिता देव एवढा उशीर करत नाही ग. पण तूच म्हणाली कोठे गुंतलासी द्वारकेच्या रया. द्वारकेला नव्हतो, होतो तुझ्याच जवळ, पण तू मला द्वारकेला जावं लागलं. इथून परत द्वारकेला गेलो. मला सांगण्याचं तात्पर्य, हात वरती करण्याचा सुद्धा खूप मोठा फायदा आहे. कधी कधी कीर्तनात नाही का आम्ही जय जयकार करताना हात वरती करा असं म्हणत असतो कीर्तनात, कधी पण नाही, कथेत सुद्धा हात वरती करावा लागतो. मला सांगा, तुम्ही बऱ्याच जणांनी मराठी चित्रपट पाहिलेले आहेत. पहिले मराठी चित्रपट मध्ये पोलिसांनी जर एखाद्या चोराला पकडलं तर चोर काय करायचे? हातात काहीतरी असू दे शस्त्र, ते खाली ठेवतो पटकन हात वरती करतो. याचा अर्थ काय? आमचं तुम्हाला समर्पण आहे, आता काय करायचं तुम्ही ठरवा. तसंच इथं कीर्तनात बसल्याच्या नंतर हात वरती करून जगदंबेला म्हणायचं, आता आमचं तुला समर्पण आहे, तू काय करायचं तू ठरव. पण बरेच लोक म्हणतात आम्ही ताईला फसवलं. आम्ही कशाला फसलो? हात वरती करण्याचा सुद्धा फायदा आहे. माणसाने वेळोवेळेला केले पाहिजेत. सर्वांनी जगदंबा माता की, प्रभू रामचंद्र भगवान की, पवनसूत हनुमान की जय हो. टाळी वाजवा एकदा तुम्ही तुमच्यासाठी. जय हो. विठ्ठल विठ्ठल. देव उभा मागे पुढे उगवी
तुमच्या मागे पुढे उभा राहील, प्रत्येक संकटाचं निवारण करेल. पण ऐका, जगाच्या मालक तुमच्या नक्कीच संकटात धावून येईल, पण त्याची पद्धत आहे. देव घेशी तेव्हा देशी. ऐसा देव देतो, एका हाताने त्याला दिलं तर तो तुम्हाला 10 हाताने देणार आहे. त्याला महत्वाचं देणं आहे. तुम्ही सांगाल ताई मग त्याला द्यावं काय? देण्यासारखं आमच्याकडे काय आहे ना देण्यासारखं? काय द्यावं लागेल भगवान परमात्माला? तुम्हाला जर विचारलं महिला मंडळ, तुमच्या जावयाला काय आवडतं हे कोणाला सांगता येईल? जावयाची आवड कोणाला माहिती? जावयाची आवड मुलीला, लेकीला माहितीये. जसं जावयाला काय आवडतं हे जसं मुलीला माहितीये, तसं देवाला काय आवडतं हे फक्त संताला माहितीये. देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. अखंड भक्तांना नामचिंतन केलेलं भगवंताला आवडत आहे. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. आवड पाहिली तर जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड आहे. तुमची आमची आवड वेगळी. लहान लेकराला काय आवडतं? खोड्या करायला आवडतं आणि पैसे मागायला आवडतं. पहा तुम्ही, तुमच्या लेकरांना खोड्या कराव्या नवर नाही, भगवान गोपाल कृष्ण खोडी करतात. गवळणींनी म्हणावं, यशोदे गा तुला येईल राग, यशोदे गा तुला येईल राग, तुझ्या कान्हाला काही तरी सांग ना ग, तुझ्या कृष्णा काही तरी सांग ना ग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. भगवान परमात्माने किती खोड्या केल्या तरी मैया ऐकत गवळणी म्हणावं, रे नंदीलाला तू छेडू नको, धरुनिया पदराला ओढू नको, रे नंदीलाला तू छेडू नको, सांज वेळ झाली घरी जाऊ दे ना, सांज वेळ झाली, सांज वेळ झाली, सांज वेळ झाली घरी जाऊ दे ना, नको मांजरीच्या घेऊ सताना, शब्द लागले काना घालू नको, रे नंदलाला तू छेडू नको, रे नंदलाला तू छेडू नको. टाळी वाजवा एकदा दादांसाठी. सांगण्याचं भगवान परमात्माने अनेक खोड्या केल्यात. मैया म्हणतात, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, हात घेऊन या गाठी, शिकविते जग जेठी, यमुनेची मती खाशी का कापा, यमुनेची मती खाशी का कापा, बाबा खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू. लहान लेकराची आवड वेगळी. महिला मंडळाला आवडतं काय? साडी आणि सोनं आवडतं की नाही? तुम्हाला सांगते, गमत एके बाईचं 65 वर्ष वय. मालकाला म्हणायची, पप्याचा बाप 65 वर्षाची झाले पण अजून नाही केला कधीच फुटका. असं ती मालकाला म्हणी, काय म्हणी, मला नाही केला फुटका म्हणी. मालकाला राग आला आणि दुकानात गेला. 100 रुपयात 1 किलो सोनं. तुमच्याकडे आहे? ज्याला कसल्याही प्रकारचा टॅक्स नाही, त्याचं नाव बँड टॅक्स. घेऊन आलंय घरी, तिनं सोनं अंगावरती घातलं. नेमकं यांच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न. ही होती बचत गटाच्या अध्यक्ष. तिने 4-5 जणी सोबत घेतल्या. दुसऱ्या जणींनी 5 जणींनी मिळून गाडी केली आणि लग्नाला निघाल्या. लग्नाला गेल्या, पण लग्नाला गेल्याच्या नंतर अंगावरती सोनं. आता दुसऱ्या जणी जरा मोठ्या घरच्या होत्या. कोणाकडे 2 तोळे, कोणाकडे 3 तोळे, कोणाकडे 4 तोळे, कोणाकडे 10 तोळे असं सोनं होतं ओरिजिनल. हिच्याकडे खोटं होतं, 1 किलो होतं पण सगळं खोटं. लग्नाला गेल्या. लग्न लागेपर्यंत चोरांचा डोळा नुसता यांच्या सोन्यावर होता.
तुम्ही पहा बाई किती भीती असू द्या, चोराची असू द्या आणि कशाची असू द्या, बाई पदराच्या वरून सोनं टाकल्याशिवाय राहत नाही. एखादी बाई पाहिली का तिनं लई सोनं घातलं आणि तिनं पदराच्या आतून असं झाकून ठेवलं, तिला वाटतं कधी माझ्यावरती बाई दुसरी बाई जळायला लागल आणि कधी तिला वाटन की तिच्यापेक्षा मी काहीतरी घातलंय नवीन. ज्या वेळेला तिने अंगावरती सोनं घातलं, चोरांनी पाहिलं आणि चोरांच्या तोंडातून म्हणावं आजी सोनियाचं. तसं नाही बरं. जसं चोरांनी सोनं पाहिलं, लग्न लागलं आणि या निघाले, अशी आड रानात यांची गाडी अडवली जिथं फक्त वाघाची भीती. आड रानात गाडी अडवली, चाकू दाखवला म्हणे उतरा खाली. सगळ्याजणी खाली उतरले. मोठे मोठे घरचे होते का, त्यांनी 2 तोळे 3 तोळे 4 तोळे 10 तोळे सुनील काका असं काढून दिलं सोनं. ही अध्यक्ष होती, सगळं खोटं होतं पण तरी देईच ना, देईना म्हणून अशी हाणली चोरांनी. माराच्या बेनं दिलं काढून दिलं. आता सोनं हातात घेतल्यावर चोर निघाले. आता हिने ग बसाव की नाही. चोर असे त्या गेट पर्यंत गेले आणि तिथं जाऊ गेल्यावर म्हणती जा म्हणे घेऊन जा, 100 रुपयात सगळं आणलंय. चोरत तिथून परत आले आणि परत हाणली. भलं मडक्यावाने असं तोंड सुजलं. तोंड सुजूस तर मार खाल्ल्या तरी ग बसाव की नाही. परत म्हणते हाणून हाणलं मुडद्यानी, हाणून हाणलं मुडद्यानी, पण पप्याच्या बापापेक्षा कमीच हाणलं. कोणाची काय आवड असले आपण सांगू शकत नाही. जीवाची आवड सोडा, संताची आवड आहे. आवड ही रूप गोजिरी सगुण पाहता लोचन. माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी सारासार विचार करा उठा उठी. नाम धरा कंठी. विठोबाचे माऊली ज्ञानोबा सांगतात ज्ञानदेव पुसे निवृत्तीचे जाड. दोना होई वाढ. नाम आहे का नाम चिंतन करावं योग्य वेळेत. सावध होऊन भजन करा. गीता नाम विठोबाचे पर्वत जडती. कलियुगाचा महिमा सांगितलाय. कलियुगाची ऐक. कलियुगा माझी करावी कीर्तन. तेने नारायण. कोणतं कीर्तन? नाम संकीर्तन. साधन पै सोपे जडतील पापे. तृणाग्री मेने समर्थ झाले. तैसे नामे केले जपता हरी उच्चारणी. अनंत पाप राशी जातील लयाशी, पण ती योग्य वेळेत. गातो आवडीने गुड तुझे नाम तुझ माझा राम, तूच घनश्याम. भजन योग्य वेळेत. आता नामस्मरण करायला कुठं जायची गरज आहे का? ठाईचं बैसोनी करा एकचित्त. उठता बैसता देवाचं कोणतंही काम करा, पण काम करत असताना काही तुम्हाला तोंडाचं काही काम असतं का? मला सांगा आता किती जणी हरिपाठ भजन काकडा करतात शेतात कामाला गेल्यावर. एकमेकीला शेतात काहीतरी काम, कांदे काढणार, कांदे लावायचं काम, एकमेकीला म्हणणार रागात कुलामध्ये कालका चला सावकड चला बाई काय सांगत कीर्तन संपल्या पाच जेवायला बसले की अख्खं गाव सोडणार माझ्या मागं. काही काम कर, तोंडाचं काही काम आहे का? संतांनी सांगितलंय कामामध्ये काम. आणि काही म्हणा राम राम. काळ वेळ नाम काळ वेळ काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम वेळ नाम काळ वेळ नाम उच्चारिता. दोन्ही पक्ष पाही उतराती. हरी मुखे मन हरी मुखे मन हरी. यासाठी नामचिंतन योग्य वेळेत करावं लागेल. आता वेळ किती राहील आपला? कीर्तनाचं नाही विचारत, तुमच्या आयुष्याचं विचारलं मी. कीर्तन सोडते टायमात, तुम्ही नका टेन्शन घेऊ. माहिती का आपल्या आयुष्याचं किती वेळ संतांनी वर्णन केलंय. जिंदगी एक किरा एक घर है, एक न एक दिन बदलना पडेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज
प्रत्येक संकटात आहार हाक त्याला मारले देव. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. भगवती मातेला सुद्धा प्रार्थना करायची. अग धावा ठाई ठाई दैत्य मातला अनसंपुदेत काळ दृष्ट बंधनातला. अग धावा ठाई ठाई दैत्य मातला अनसंपुदेत काळ दृष्ट बंधनातला. आता त्रिशूळ तू हातात आई घे बनतेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये, अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अग काळूबाई गोंधळाला ये. आई राजा आई राजा देव उभा मागे पुढे उगवी कोडी संकट. तुम्ही सांगाल ताई भगवान परमात्माचं नामचिंतन करावं, पण कोणत्या रूपाचं? आम्ही हनुमानजीचे भक्त आहे म्हणे. आम्ही काय गणपतीचं भजन करत? अनंत रूपी अनंत वेशे देखील आम्ही त्याशी बाप रखुमा देव वर खुन बाणली गैसे. देवाचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे. उगाच सांगितले संतांनी हरिहरा भेद नाही नका करू वाद. भगवान परमात्माचे रूप अनेक तत्व मात्र एकच आहे. वाद करण्यात काही अर्थ नाहीये. तुम्हाला एक गंमत सांगते. पुरुष मंडळ महिला मंडळ ऐका. एका वेळेला काय झालं, वैष्णवाची मुलगी ही शैवाची मुलगी वैष्णवाच्या घरात देण्यात आली. शैव म्हणजे कोण? भोलेनाथाची भक्ती करणारे आडव्या गंधावाले, आणि वैष्णव म्हणजे कोण? उभ्या गंधावाले. शैवाची मुलगी वैष्णवाच्या घरात देण्यात आली. लग्न पार पडलं. 1 महिना झाला आणि सणासुदीचं तिला वाटलं आपण सारून घ्यावं. सकाळी सकाळी सुनबाई उठली. पहिल्या काळात असं घोंगट टाकलेलं राहायचं. तिनं शेण आणलं गाईचं. गाईच्या शेणानं सारवत होती. इकडे पागंग मावशीकडे पारा दाखा. गाईच्या शेणानं सारून घेत होती. सारता सारता तिच्या सासऱ्यानं तिला पाहिलं. सासरा म्हणे, सुनबाई आम्ही वैष्णव आहोत. वैष्णव? हा माहिती मामांजी. उभ्या गंधावाले? नाही माहिती मामांजी. आमच्या घरात आडवं काही चालत नाही म्हणे. माहिती मामांजी. अगं शेणानं मग सारते कशाला आडवं? सारून घे. पण कसं? आता उभं सारता येतं का? सारता येतं का उभं? कसं तरी सारता येत. तिनं कसं तसं आबडदोबड घेतलं. काही शेण पाठीमागे काही पुढं सारून घेतलं. उभं 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 15 दिवस झाले. आणि परत एक दिवस सासरा लागला दात घासायला. घोंगट टाकलेलं होतं पण जाळीतून पाहिजे पुढचे माणसं. पहिल्या काळात होतं पहा, मर्यादा होती, मान होती, पदर जिवंत होता म्हणून लेकराला सुद्धा त्या पदराची उभ करायची. आता पदरत नाही राहिले म्हणून आईन लेक ओळखायला सुद्धा येत नाही. लेकीची केसाची वेणी असते ना आईचा बाप कट असतो. पान तुम्ही भागाभागात ओळखायला सुद्धा येत नाही. खेड्यातली आई अजूनही आहे. जागेवरती लेकरांच्या वरती संस्कार. एक दिवस सहज चर्चा करत पहा, पहिल्या काळातली बाई कधी साडी पिन करत नव्हती. अजूनही पा बसलेली तिथं म्हातारी आजी. अहो कधी तिला कोणती पिन कशी माहिती नव्हती. साडी पिन कधीच नव्हती. पण एक भाग होता, सौभाग्यवती स्त्रीनं परपुरुषाच्या समोर कधीच डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नाही. पदराकडून कधी चिंदी फाडू नये. का तर सौभाग्याला धोका असतो. बाईला कधी टाचन पिन माहिती नव्हती, साडी पिन माहिती नव्हती. अजून वयोवृद्ध मावशा आहेत. एकदा का असा पदर टाकला ना तर दिवसभर कधी पदर खाली पडत नव्हता ना अजूनही पडत नाही. पण आताचे पोरी पहा, एकदा लावती लटकच. आमच्यासारखे महाराज लोक कोणी आले असं करणं. दर्शन घेण्याची पद्धत होती पहिली, अशी खाली वाकून मग आपलं मस्तक टेकायचं चरणावरती. आता लांबून असं असं करते. कुठली पद्धत आणली काय आपल्याला अजून पत्ता नाही लागला. देवाचं दर्शन असं असं घेणार. कोणी सासरे सासू आले असं असं दर्शन घेणार. पदरण या गोष्टी नाही राहिल्या, माहितीच नाहीत. उदाहरणार्थ तिने असं घोंगट टाकलेलं होतं. त्या घोंगटच्या आतून पाहिलं सासरा दात घासत होता. तिने घोंगट पाठीमागे घेतलं आणि कमरेवरती हात दिले. सासरी बुवा वैष्णव आहात तुम्ही म्हणे. माहितीये. उभ्या गंधावाले म्हणे. माहितीये. आडवं काय चालत म्हणे. माहितीये. पण दात कशाला आडवे घासता म्हणे. उभे घासा. आडवे दात घासायचे. सासरा म्हणला तेरी बी चूक मेरी बी चूक, कशाला तुझ्या नादाला लागू. मला सांगायचंय देवाचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे. भगवान परमात्माला ज्या रूपात तुम्ही नामचिंतन कराल, फक्त अंतकरणातला भाव शुद्ध ठेवा. जसं भजन कराल, जसं नामचिंतन कराल, जस भगवान परमात्मा सुद्धा तसंच रूप धारण करतो. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. पण त्याच भगवान परमात्माचं नामचिंतन कसं करावं? सुंदर असा भाव, अंतकरणातून भाव शुद्ध ठेवून नामचिंतन. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आयुष्यभर ज्याच्यामुळे आम्ही सुखाने राहतोय
बस अखंड नामचिंतन सुद्धा त्याच करणार. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आसो सुखे, तुका
विठोबाच्या चरणात तुकोबाराय सांगतात, तुका म्हणी असो सुखी गाऊ मुखी विठोबा, ज्याच्यामुळे आम्ही आयुष्यभर सुखानं राहतो. बस नामचिंतन सुद्धा आम्ही त्याचंच करणार. म्हणून अखंड भगवान परमात्माचं भजन करून जीवनाचा उद्धार करून घ्यावा. वाटत असेल कधी संकट येऊ नये, अखंड भगवान परमात्मानं प्रत्येक संकटाचं निवारण करावं आणि आमचं रक्षण करावं. यासाठी कंठामध्ये तेवढ्याच भक्तिभावाने भगवान परमात्माचं भजन करत सर्वांनी हात वरती घ्यायचे आणि माझ्यासोबत माई भगवतीचं भजन करायचं. सर्वांनी हात वरती घ्यायचे. दीवाना तेरा आया, माता तेरी नगरी में, दीवाना तेरा आया, माता तेरी नगरी में, नजराना दिल का लाया मेरे माना, माता तेरी नगरी में, नजराना दिल का लाया मेरे माता, माता तेरी नगरी में, टाई टाई, माता तेरी नगरी में, नजराना दिल का लाया मेरे माता, माता तेरी नगरी में, मैं दीवाना 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 हो गया, टाई टाई, मैं दीवाना 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 हो गया, दीवाना तेरा आया, माता तेरी नगरी में, दीवाना तेरा आया, माता तेरी नगरी में, नजराना दिल का लाया मेरे माता, माता तेरी नगरी में, नजराना दिल का लाया मेरे माता, माता तेरी नगरी में. हाथ वरती घ्या सर्वांनी. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, हाथ वरती घ्या सर्वांनी. एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, सागर को लांघ किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया, माता जननी कैसी, माता जननी कैसी, माता जननी कैसी संतान के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, मेरे हनुमान के लिए, मेरे हनुमान के लिए. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.